जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहे कसबा संगमेश्वरला. हीच ती ऐतिहासिक जागा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना अटक केलं गेलं. जाणून घेऊया आज सरदेसाई वाड्याचा संपूर्ण इतिहास. तर चला भेटू आता कसबा संगमेश्वरला. मित्रांनो, आपण पोचलो आहे कसबा संगमेश्वर. हे बघ, आणि ते महाराजांचे एक भव्य स्मारक आहे. तर मित्रांनो, हे आहे महाराजांचे स्मारक. मित्रांनो, महाराजांच्या समोर हा जो परिसर दिसतोय हा सगळा कसबा संगमेश्वर आहे. आणि आपल्याला आता महाराजांच्या मागेच ह्या दिशेने जायचं आहे, फक्त 5 मिनटं. मित्रांनो, महाराजांचं स्मारक तिथे आहे. त्याच रस्त्याने जर आपण 5 मिनटं चालणार त्या साईडला बघा, तर ह्याच दिशेने आपल्याला फक्त आता आतमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही सरदेसाई वाड्यात असाल तर इथे तुम्ही बाईक वगैरे पार्क करू शकता. आणि ही जी कमान आहे ती बघू शकता तुम्ही. मित्रांनो, इथून जो वाड्याचा भाग आहे तो सुरू होतो, कारण इथं अजून अवशेष वगैरे दिसतात बघा वाड्याचे. आणि जर तुम्ही ह्या डायरेक्शनला गेला तर समोर तुम्ही बघू शकता सरदेसाई वाडा. पण जी वाट आहे ती बघा गवताने भरलेलं आहे, सगळं रान झालेलं आहे. मित्रांनो, महाराजांच्या स्मारकपासून फक्त आम्ही 5-10 मिनटं चाललो आहे. त्याच्यानंतर आपण पोचलेलो आहे सरदेसाई वाड्याजवळ. हीच ती जागा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना अटक केलं गेलं. आणि इथूनच महाराजांना धर्मवीरगड म्हणजेच पेठ शहापूर धर्मवीरगड नेलं गेलं. चला मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो हा वाडा कसा आहे. समोर बघू शकता तुम्ही सगळं आता पाणी भरलं आहे, कारण कोकणात 3 दिवस झाला सलग खूप जास्त पाऊस पडतो आहे. त्या कारणाने सगळं आता पाणी भरलेलं आहे. आणि मागं सगळं आता रान झालं पाहिजे. ह्या साईडला तिथे राहणं आहे. तर चला आतमध्ये जाऊया आता. मित्रांनो, हे असं चिखल भरलेलं आहे आणि समोर आहे सरदेसाई वाडा. तर मागच्या टायमाला जेव्हा मी आलो होतो तेव्हा थोडंसं ठीक होतं, पण आता झाडं वगैरे पडलेले आहेत. आणि मोठा बेडूक आहे तिथे सगळे. तर बॅक साईडला आपण जाऊ शकणार नाही मित्रांनो, ते गवते खूप झालेलं आहे. बॅक साईडला बघू शकतो असं आहे. तुम्हाला हा जो सरदेसाई वाडा आहे त्याच्या मागे घेऊन जातो, तिकडे दाखवतो कसं काय आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे सरदेसाई वाडा आहे त्याच्या मागच्या बाजूला. तर तुम्हाला सरदेसाई वाडा आतून कसा आहे तो दाखवतो. पावसाच्या कारणाने इथे अजून सगळे चिखल झाल्याने जर बघाल तर सगळं रान झालं आहे बघा. चला मित्रांनो, तुम्हाला आता जो सरदेसाई वाडा आहे तो आत कसा आहे तो दाखवतो. या साईडला आहे ते आताचं काम दिसतंय, कारण हे बघा हे डप्पर आहेत सिमेंट यानं हे केलेलं आहे सगळं ह्या साईडला. पण जो खरा वाडा आहे तो इथे ह्या साईडला. त्यानंतर तुम्हाला दाखवतो थोडंसं मी पहिले जातो, कारण कसं पाऊस खूप होता त्या कारणाने साप वगैरे पण असतील. आणि मी पहिला जातो जपून. या चालती चुका येतात. तर मित्रांनो, हा असा वाडा आहे. आणि वरती बघू शकता सगळं कौलारू बांधकाम आहे. आणि ह्या साईडला हे थोडं आत्ता काम केलं आहे, कारण हे बघा सिमेंट डप्पर आहे ते. आणि इथून असा आतमध्ये हा सरदेसाई वाडा आहे. थोडा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो जर जात असेल तर. असं रिस्क आहे, छोटासा पोर्शन आहे हे बघा. आतमध्ये जाऊ शकतो मित्रांनो. सगळं पडझड झालं आहे बघा मित्रांनो. आणि हा जो सागवानचा सगळा खांबा आहे ह्या साईडला, त्या साईडला खिडकी वगैरे होत्या. हा छोटासा जागा आहे मित्रांनो इथं. आणि हा एक बेंच. आता हे मे बी थोड्या वर्षाचा असेल, जुना असू शकतो. आणि ह्या साईडला अजून एक रूम होता. तर चला मित्रांनो बाहेर जाऊया. आणि हा छोटासा दरवाजा होता, हा बघून दरवाजा सागवानचा आहे. आणि हा शिवकालीन वाटतो बघा, कारण अजून आहे तसाच आहे. इथून बाहेर जाऊ जरा. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज ह्या सरदेसाई वाडीला का आले ते सांगतो. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरती इतिकेत खान म्हणजेच जुल्फिकार खाननी वेढा घातला होता. लाखोची सेना तिथे होती. तो वेढा तोडण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यातून निघतात महाडमार्गे रायगडच्या डायरेक्शनला. पण तिथे जाण्यासाठी जो डिस्टन्स होता आरामात तो 2 दिवसाचा होता. त्यासाठी महाराजांनी हा जो सरदेसाई वाडा होता तो निवडला राहण्यासाठी. आणि जे सरदेसाई होते ते महाराजांचे घनिष्ठ मित्र होते. त्या कारणाने महाराज इथेच 1 दिवस थांबतात. असं इतिहासात म्हटलं जातं की महाराज ह्या वाड्यामध्ये 1 दिवस राहिले होते. इथं महाराजांच्या पदस्पर्श प्राप्त झाले त्या जागेला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराज इथून निघणारच होते महाडच्या दिशेने. पण त्या दिवशी मित्रांनो, मुकरब खान आपली लाखोची सेना घेऊन महाराजांना पकडण्यासाठी ह्या दिशेला निघतो. पण इथे येण्यासाठी त्याला 2-3 दिवस लागणार होते. पण तो जंगलातून आला, घनदाट जंगलातून आला. मुकरब खानला महाराज इथे आहेत गणोजी शिर्के यांनी ही बातमी दिली. आणि जो मुकरब खान 4-5 दिवसातून तिकडून ह्या संगमेश्वर वाड्यात येणार होता तो 2 दिवसात इथे आला आणि त्याने महाराजांवरती हल्ला केला. पण त्याच्या आधीच मावळजी बाबा इथे आले आणि मावळजी बाबांनी महाराजांना सांगितले की
मुकरब खान निघाला आहे तुम्हाला पकडण्यासाठी, तर तुम्ही लगोलग इथून निघा. आता ही जागा नाही आहे जिथे महाराजांनी अटक केलं, तर महाराज इथूनच लगोलग जे नावडी बंदर आहे ह्या मार्गाला इथून 2 वाटा जातात. एक तुम्ही महाड मार्गे जाऊ शकता म्हणजेच रायगड, आणि दुसरा म्हणजे तुम्ही संगमेश्वर, रत्नागिरी किंवा सावंतवाडी ह्या डायरेक्शन जाऊ शकता. जो मुकरब खान होता त्याने आपली लाखोची सेना छावणी लावून ठेवली होती की जसे महाराज येणार आणि तिथे त्यांना कैद करणार. तर जो दिवस होता तो 1 फेब्रुवारी 1689 साली ह्या जागेवरती अटक केलं गेलं, आणि त्याच्यानंतर महाराजांना जो पेठ शहापूर आहे म्हणजे धर्मवीरगड नेलं गेलं. हा काहीतरी असेल एक भाग असेल कोणता तरी, तर इथे हे स्तंभ आहेत. आणि समोर बघाल तर हा आहे सरदेसाई वाडा. सरदेसाई वाड्याची जर तुम्ही वरची कमान म्हणजे कौलारू बघू शकता, बांधकाम आहे ते सगळं, तर कौला सगळी पडलेली आहेत. तर शिवकालीन हा जो राजवाडा होता तो खूप भव्य होता, म्हणजे विशाल होता. कारण जे ह्याची एंट्रन्स आहे, जे आपल्याला आपण तिथं बाईक पार्क केली तिथं दिसतात, तिथे स्तंभ आहेत आणि थोडं म्हणजे वाड्याचे अवशेष पण दिसतात. आणि जर ह्या साईडला बघाल तर आपण जो खालती पोर्शन आहे बघा तिथपर्यंत दिसतोय, तर त्यासाठी आपण एक अंदाजा लावू शकतो की हा जो सरदेसाई वाडा होता तो खूप भव्य होता. आणि जिथले कोकणचे लोक होते, म्हणजे जे सरदेसाई होते ते इथले कोकणचे वतनदारी त्यांच्याकडे होते, ते तिथून महसूल इकट्ठा करायचे, आणि त्यासाठी असा सुरक्षा म्हणून हा सरदेसाई वाडा होता. त्या कारणाने छत्रपती संभाजी महाराज हा सरदेसाई वाडा निवडतात इथं थांबण्यासाठी. खालती जाऊया आणि खालती गेल्यानंतर तुम्हाला जो बंदरगाह आहे तिथला परिसर वगैरे दाखवतो, तिथे थोडीफार माहिती सांगतो. जाताना आपल्याला खूप म्हणजे पांडव लेणी अशी मंदिर वगैरे आहेत. लेणी तर त्या साईडला आहे, कोणारेश्वर मंदिर वगैरे आहे, आणि ह्या साईडला जर गेलं तर तुम्ही 13व्या शतकात बांधलेले मंदिरं वगैरे आहेत तेही बघूया आपण. मित्रांनो, जर आपण ह्या वाटेतून खालती गेलो तर आपण जे बंदरगाह आहे तिथे जाणार, पण माझ्या मागे तुम्ही बघू शकता 12व्या शतकात बांधलेलं महादेवाचं मंदिर आहे. पण सध्या जी कंडिशन आहे ते बघू शकता तुम्ही, सगळीकडं गवत वगैरे आलेलं, आणि समोर तुम्ही नंदी महाराजांची मूर्ती बघू शकता, पण त्यांचं शीश नाही आहे. आणि आतमध्ये आपण जाऊ शकत नाही मित्रांनो, कारण आतमध्ये ना खूप जास्त पाणी आहे बघा, आणि अंधार देखील आहे, त्यासाठी आपण पावसाळ्यात जाऊ शकत नाही. मित्रांनो, आता आपण पोचलो त्या बंदरगावजवळ, जिथून 2 वाटा निघतात. एक तुम्ही सावंतवाडी साईडला जाऊ शकता आणि दुसरं म्हणजे महाड आणि रायगड डायरेक्शनला जाऊ शकता. तर ही बंदरगाह आहे. शिवकाळी ते खूप मोठा म्हणजे एक प्रशस्त असा जागा असणार किंवा इथे होड्या वगैरे लागल्या असतील. तर आता तुम्ही पाण्याचा फ्लो बघू शकता मित्रांनो. पावसाळ्यातच एवढा पाण्याचा फ्लो आहे, तर त्या काळी किती फ्लो असतात आणि इथं सगळ्या होड्या वगैरे लागल्या असतात. तर इथेच मुकरब खान थांबला होता आपल्या लाखोचे सेना घेऊन, आणि इथेच महाराजांना इथून अटक करून 2 ते 3 दिवसात पेठ शहापूर म्हणजेच धर्मवीरगड नेलं गेलं. कारण जर मावळ्यांना कळलं की महाराजांना इथे अटक केलं आहे, तर ते आपलं जीवाचे प्राण निछावर करणार, पण महाराजांना वाचवणार. त्यासाठी जो मुकरब खान होता तो घाबरला होता, आणि त्याने लगोलग महाराजांना इथून नेलं होतं धर्मवीरगड. तर आपण इथला परिसर वगैरे फिरलेलो आहे. तर त्या साईडला बघूया मित्रांनो, महादेवाचे मंदिर वगैरे आहेत जे 12व्या शतकातले आहेत, ते थोडेफार दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, अशा प्रकारे आपण संगमेश्वर वाड्यात येऊन इथून जो सरदेसाई वाडा आहे त्याची थोडीफार माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवता की महाराजांबद्दल आणि जो सरदेसाई वाड्याचा इतिहास आहे तो लोकांना कळावा. तर मित्रांनो, भेटू असल्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.